सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर राज्यात सर्वाधिक चर्चा एका प्रश्नाची झाली, ती म्हणजे सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला इतकी घाई का केली। अर्थात त्या मुद्द्यावर आज प्रफुल्ल पटेलांनी मौन सोडलं। प्रफुल्ल पटेलांनी नेमकी कारणं सांगितली की सुनेत्रा पवारांना लवकरात लवकर उपमुख्यमंत्री पदाची शपथ का द्यावी लागली। त्याचबरोबर प्रफुल्ल पटेलांनी राष्ट्रवादीच्या पुढील राजकीय वाटचालीविषयी सुद्धा काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे, काही पत्ते उघड केलेले आहेत। याशिवाय सुनेत्रा पवारांवर आणखी कोणकोणती महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आणि पार्थ पवार, जय पवार यांचं नेमकं काय होणार या संदर्भात सुद्धा प्रफुल्ल पटेलांनी भाष्य केलंय। नेमकं प्रफुल्ल पटेल काय म्हणालेत आणि काय ठरलाय राष्ट्रवादीच्या कोर टीमचा प्लॅन आपण पाहूयात। सुनेत्रा पवारांना नेता बनवायचंय, मी पक्षाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये नाही। काय ठरलाय राष्ट्रवादीच्या कोर टीमचा प्लॅन। मी सुनेत्रा अजित पवार, मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन। अजित पवार गेल्यानंतर 4 दिवसातच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। सुनेत्रा पवारांनी इतक्या घाईनं शपथ का घेतली, त्याआधी 2 दिवसात पडद्यामागे काय घडामोडी घडल्या याची संपूर्ण इनसाइड स्टोरी प्रफुल्ल पटेलांनी सांगितली आहे। प्रफुल्ल पटेल म्हणाले, अजित पवारांच्या मृत्यूनंतर सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे तसंच दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोलून सुनेत्रा पवार यांच्या घरी गेलो। घरी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार होते। राष्ट्रवादी पक्ष तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे असं आम्ही सुनेत्रा पवारांना सांगितलं। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही जनतेची आणि पक्षाची भावना होती। याबाबत सुनेत्रा पवारांशी बोलल्यावर त्या म्हणाल्या, दादांचा स्वभाव थांबण्याचा नव्हता। आमच्या विनंतीला सुनेत्राताईंनी मान दिला। पवार कुटुंबात 3 दिवसांचा शोक असतो आणि तो पूर्ण झाल्यावर शपथविधी झाला। राजकीय पक्ष म्हणून आम्हाला थांबायचं नव्हतं, चालत राहायचं होतं। यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या नेत्यापदी आम्ही निवड केली आणि नंतर त्याच दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली। दुःखाने सांगावं लागते की कितीतरी त्या निर्णयामागेही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं विधान केलं। आमच्या नेत्या सुनेत्रा पवारच असतील, त्याचबरोबर पक्षाध्यक्ष होण्याच्या रेसमध्ये मी नाही असंही पटेलांनी स्पष्ट केलंय। माझ्याशिवाय मी म्हणतोय, म्हणजे मी त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना। मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे। आणि मी आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जी आहे ते योग्य रीतीने ट्रान्झिशन, अजितदादा नंतर काय, कोण, कुठे, कसं हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, ती मी योग्य रीतीने पार पडत आहे। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जी काही चर्चा सुरू आहे त्यावर प्रफुल्ल पटेलांनी सावध वक्तव्य केलंय। हे तर मान्य करावं लागेल की मी त्यांच्या सोबत म्हणजे पदाच्या हिशोबाने सर्वात ज्येष्ठ सहकारी होता आणि माझी भूमिका अजितदादाच्या सुसंगतच राहिली। तेव्हाच आम्ही 2023 मध्ये जे निर्णय केला, अजितदादाच्या सोबत मी राहिलो, तटकरेजी राहिले, भुजबळ साहेब राहिले की आपण सगळे वेगवेगळे लढून राहिलेलो आहोत। पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आणि आता समजा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण आपली मतं जर विभाजन थोडी झाली तर आपल्याला नक्कीच थोडा फरक पडू शकते। म्हणून आपण त्यांच्याशी बोलून म्हणजे NCP शरद पवार साहेबांची त्यांच्याबरोबर बोलून काहीतरी समन्वय घडू, ज्या अर्थानं या जे स्थानिक क्षेत्र जिथे आपला इन्फ्लुएन्स जास्त आहे तिथे आपल्याला अडचण होणार नाही, ही एवढी चर्चा। आणि त्याच्यानंतर दादाचे TV वर मी 2 इंटरव्ह्यूज या मागच्या 10 दिवसामध्ये बघितले की त्यामध्ये त्यांनी फार स्पष्ट केला होता की आता कुठेही माझ्या समोर हे प्रस्ताव नाही। थोडक्यात विलिनीकरणाबद्दल दादांची राष्ट्रवादी अनुकूल नसल्याचे संकेतच प्रफुल्ल पटेलांनी दिले आहेत। आता सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांबद्दल राष्ट्रवादीचा पुढचा प्लॅन काय ठरलाय तोही पहा। सुनेत्रा पवारांकडे पक्षाचं नेतृत्व देण्यात येणार आहे।
सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेतल्या रिक्त होणाऱ्या जागेवर पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित झालंय. अजित पवार हयात असताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाला विरोध होता. विलिनीकरण झाल्यास पक्षातलं आपलं महत्त्व कमी होण्याची प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना भीती होती. अजित पवारांच्या हयातीत विलिनीकरण झाल्यास पक्षाची धुरा अजित पवारांकडेच राहणार होती. त्यामुळे भाजपचा या विलिनीकरणाला तेव्हा विरोध असण्याची शक्यता नव्हती. मात्र सद्यस्थितीत सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व दिलं नाही तर पक्षाची सर्व सूत्र शरद पवारांकडे जाण्याची दाट शक्यता होती. पवारांकडे नेतृत्व गेलं असतं तर भाजपच्या कलानं पक्षाची वाटचाल होण्याबाबत हमी देता आली नसती. तसंच पटेलांकडे पक्षाचं राष्ट्रीय कार्याध्यक्षपद आणि तटकरेंकडे प्रदेशाध्यक्षपद कायम राहण्याबाबतचीही शाश्वती नव्हती. शिवाय पार्थ पवार आणि जय पवार यांच्या राजकीय भवितव्याबाबतही अनिश्चिततेचं वातावरण कायम राहिलं असतं. तसंच विलिनीकरणामुळे केंद्रात सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे तर राज्यात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड किंवा रोहित पवार असे बडे नेते मंत्रिपदात वाटेकरी होणार होते. त्यामुळेच घाईघाईत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली गेली. तसंच बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपदही त्यांच्याकडेच राहील अशीही व्यवस्था केली गेली. आता राष्ट्रीय अध्यक्षपदावरही सुनेत्रा पवारांची वर्णी लावून मगच विलिनीकरणाची प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यामुळे विलिनीकरणाच्या पश्चात पक्षाची सर्व सूत्र सुनेत्रा पवारांकडेच राहतील याची व्यवस्था करण्यात आली आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर आता प्रफुल्ल पटेलांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट घेतली आहे. तर लवकरच सुनेत्रा पवारही पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. त्यानंतरच राष्ट्रवादीची पुढची वाटचाल कशी असेल आणि कुणाची काय भूमिका असेल हे स्पष्ट होईल. राम राजेश शिंदे, NDTV मराठी, नवी दिल्ली.